नमस्कार. जागतिकीकरणाच्या आणि स्पर्धेच्या युगामध्ये सहकारी संस्थांनाही आता बदलायला पाहिजे, काट टाकायला पाहिजे. थिंक लोकली ॲक्ट ग्लोबली अशा पद्धतीचं आता वातावरण आहे. यासाठी तरुण आणि आर्थिक तसेच आयात निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ चेतन नरकेजी आपल्यासोबत आहेत. चेतनजी नमस्कार. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा सांगा की तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्ष काम करत आहात आणि कोणकोणत्या देशांमध्ये कोणकोणत्या पदांवर काम केलं? तसं बघायला गेलं तर मी मूळचा कोल्हापूरचा. अरुण नरके साहेब माझे वडिलांचं नाव आहे. मी जवळपास आता 20 वर्ष बाहेर देशात काम केलेलं आहे. माझं अकॅडमिक क्वालिफिकेशन तुम्ही बघितलं तर मी प्रोडक्शन इंजिनियर आहे KIT कोल्हापूरमधून. माझ्या 3 पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झालेल्या आहेत. माझं MS कम्प्युटर सायन्समध्ये झालेलं आहे शिकागोमधून, IIT शिकागोमधून. MBA युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर न्यूयॉर्कमधून झालेलं आहे आणि माझं एक्झिक्युटिव्ह MBA जे आहे ते लंडन स्कूल ऑफ बिझनेसमधून झालेलं आहे. आणि माझं स्पेशालिटी जी आहे ती फायनान्स आणि अकाउंटिंग स्पेसिफिकली आणि स्ट्रॅटजी या भागामध्ये माझी स्पेशालिटी आहे. आत्तापर्यंत मी माझ्या प्रोफेशनल करिअरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनींना मी फायनान्शियल डिरेक्टर किंवा CFO किंवा संचालक असं जरी म्हणलं तरी चालेल. कंपनी ज्या मार्स इनकॉर्पोरेशन, ज्या कन्फेक्शनरी म्हणजे चॉकलेट किंवा तुमचे पेट फूड म्हणजे पेडिग्री किंवा विस्कस असे जे मोठे मोठे ब्रँड्स आहेत, अंकल बेन्स ज्या युरोप आणि पॅसिफिकमध्ये खूप मोठा ब्रँड आहे, त्याचं मी नेतृत्व केलेलं आहे. मी नॉर्थ अमेरिकेचा CFO म्हणजे कॅनडा आणि US याचा जवळपास मी $500 मिलियन बिझनेस मी रन केलेला आहे. मी तसंच फायनान्स डायरेक्टर एशिया पॅसिफिक फॉर मार्स इनकॉर्पोरेशनसाठी पण काम केलं आहे. जवळपास त्यांचा 30,000 कोटीचा टर्नओव्हर होता आणि माझ्याकडे 750 लोकांचा माझा स्टाफ माझ्यासाठी काम करत होता. त्याच्यानंतर मी मेड जॉन्सन न्यूट्रिशन याचा मी CFO म्हणजे फायनान्स डायरेक्टर. परत मी साऊथ ईस्ट एशिया जे 10 देश त्याच्या अंडर होते ते मी त्याचं नेतृत्व केलेलं आहे. आत्ता मी परत मागच्या 8 महिन्यामध्ये भारत देशामध्ये परत आलेलो आहे माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून. आणि मी आत्ता सध्या ट्रेड ॲडवायझर म्हणजे ट्रेड ॲडवायझर्स फॉर थायलंड गव्हर्नमेंट म्हणजे आयात निर्यात याचा मी प्रमुख म्हणून भारतासाठी काम करतो आहे. आणि मी मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स म्हणजे थायलंड या देशाचे अर्थमंत्री आहेत त्यांच्यासाठी मी आता इंडियामध्ये काम करतो. आणि त्याच्यासाठी मला त्यांनी पूर्ण विभाग म्हणजे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा मेडिकल असेल, फार्मास्युटिकल्स असतील, एज्युकेशन असेल, फाउंड्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, मूव्ही इंडस्ट्रीज असतील, या सगळ्यांचं नेतृत्व त्यांनी थायलंड आणि भारत या 2 देशामधलं ट्रेड किंवा जो तुम्ही व्यापार ज्याचं वाढ कशा वृद्धिंगत करता येतील, वेळोवेळी जे बायलॅटरल ट्रीटीज असतात त्याच्यामध्ये मला जर काय त्यांचं इनपुट्स आले तर ते माझा एक्सपर्ट, इंडियाचा एक्सपर्ट म्हणून मला ते ॲडवाईससाठी मदत करतात. सो आत्तापर्यंत 20 वर्ष बाहेर राहून मी आता परत मायदेशी परत आलेलो आहे. आणि मला तुम्ही इथं बोलण्याबद्दल संधी दिल्याबद्दल आणि माझा अनुभव माझ्या शेतकरी मित्रांना चांगला व्हावा, त्यांना 4 गोष्टी चांगल्या माझ्या अनुभवाचे मी त्यांना द्यावेत आणि त्याप्रमाणे 4 पैसे त्यांच्या घरी यावेत अशी मी अपेक्षानं माझा अनुभव इथं मला संधी दिली त्याबद्दल खूप आभारी आहे. तुमचं शिक्षण, तुमचा अनुभव आणि तुमची जबाबदारी जी आता तुम्ही सांगितली ती खूपच मोठ्या स्तरावरची आहे. भारतामध्ये तुम्ही आला आहात हे खरं तर आता भारतीयांचं आपण म्हणू की एक प्रकारचा सुदैव आहे. आणि इथल्या कोल्हापूरच्या मातीतले आहात तुम्ही. कोल्हापूरकरांसाठी, कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काम करण्याची जी इच्छा व्यक्त केली खूपच स्तुत्य आहे. याच संदर्भात मला तुम्हाला विचारायचं की जागतिक स्तरावर आज जे मार्केट आहे इथलं दूध उत्पादक शेतकऱ्यांचं ग्लोबल मार्केटची आजची स्थिती काय आहे आणि याच्यामध्ये या परसेप्शनमध्ये तुम्ही गोकुळ किंवा इथल्या दूध उद्योगाला कसं पाहता? तसं बघायला गेलं थोडीशी मी आकडेवारी तुम्हाला जागतिक याच्यातली देतो. आत्ता 2018चं तुम्ही जर ग्लोबल आपलं डेअरी मार्केट किंवा दूध मार्केट जर बघितलं तर साधारणपणे 843 मिलियन टन हा टोटल आपल्या जागतिकचं प्रोडक्शन होतं दुधाचं. आणि त्याच्यामध्ये जवळपास असं बघितलं तर 19% जे दूध त्यातलं आहे ते पूर्णपणे भारतामधून येतं. आणि त्याच्याबरोबर आपल्या जोडीला EU म्हणजे भारत असा देश म्हणून जर बघितलं तर आपण 1 नंबरला या ठिकाणी आहोत. पण त्याप्रमाणे बघितलं तुम्ही आकडेवारी साधारणपणे जर बघितली वर्षानुवर्षावर ग्रोथ बघितली तर 2.2% आहे. आणि 2016 पासून 17 पण 1.4% ग्रोथ आहे.
त्यामुळं तसं बघितलं पॉप्युलेशन जसं जसं वाढतं आहे जगामध्ये आणि जसं तुमचा डिस्पोजेबल इन्कम म्हणजे जो एक्स्ट्रा इन्कम जो येतो आहे, कारण मिडल क्लास आहे तो आता हळूहळू जास्त पैसे कमवला आहे, त्याच्यामुळं चांगले प्रोडक्ट्स तब्येतीसाठी चांगल्या गोष्टी अफोर्ड होणं आता इझी झालं आहे. त्याच्यामुळं जसं जसं पॉप्युलेशन वाढते, जसं जसं तुमचा इन्कम वाढतो आहे, त्याप्रमाणे दुधाची जी मागणी आहे ती आणखी खूप वाढत आहे. तसं बघायला गेलं तर एशियामध्ये सगळ्यात जास्त आत्ता उत्पादन होते पूर्ण जगामध्ये. त्याच्यानंतर EUचा नंबर लागतो, त्याच्यानंतर नॉर्थ अमेरिकेचा नंबर लागतो, 4 नंबरला पाकिस्तानचा नंबर लागतो आणि 5 नंबरला साऊथ आफ्रिका या देशाचा नंबर लागतो. तर ओव्हरऑल असं बघितलं तर दुधाचं मार्केट हे खूप मोठं आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच कॅटेगरी आहेत दुधामध्ये आणि आपण जसं बोललो की फक्त फ्लुइड मिल्क म्हणजे आपलं जे रेग्युलर जे दूध पिशवीतून देतो तो हा फक्त जो रॉ येतं दूध त्याचं आपण पाश्चराईज करून फक्त देतो. पण त्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू ॲड केली म्हणजे तुम्हाला मी सांगू शकतो की मिल्क पावडर असेल, चीज असू शकतं, बटर असू शकतं, आईस्क्रीम असू शकतं, क्रीम असू शकतं, योगर्ट असू शकतं म्हणजे तुमचं दही जे आहे. त्याच्यानंतर नवीन आता ड्रिंकेबल योगर्ट म्हणजे याकोट किंवा या असे बरेच प्रोबायोटिक वगैरे ज्या गोष्टी आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला एका वेगळ्या विचारतो की एकूण जर मार्केट म्हटलं की डिमांड अँड सप्लाय हा आहे, सध्या डिमांड किती आहे आणि त्या प्रमाणात जगभरात सप्लाय होतोय का किंवा कसं आहे, किंवा आपल्याकडे भारतातली काय आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातली काय स्थिती? मला असं वाटतं की जगभरातला जो दुधाचा साठा आहे किंवा जे प्रोडक्शन होतं ते आता कमीच पडतं आहे. कारण जसं जसं पॉप्युलेशन वाढतं तुम्हाला दुधाच्या डायटरी न्यूट्रिशन्स वगैरे तुम्हाला माहितीच आहेत आणि खूप पोषक आहे. त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असल्यामुळं लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत हे सगळ्यांना दूध हे घ्यावंच लागतं. व एका ना दुसऱ्या आधारे चहामध्ये असेल, कॉफीमध्ये असेल, मिल्कशेकमध्ये असेल, आईस्क्रीममध्ये असेल, पनीरमध्ये असेल जे तुम्ही किंवा वे प्रोटीन असेल, तर दुधाचा एवढा सर्वांगीण त्याच्यामध्ये उपाय आहे त्यामुळे त्याला खूपच डिमांड आहे. फक्त याच्यामध्ये कसं आहे की तुमचा जो ब्रँड एखादी कंपनी विकत असेल तर त्याच्यामध्ये लोकांना विश्वास असावा लागतो. मग किंमत ही दुय्यम गोष्ट राहते, पण तुम्ही क्वालिटी, कंटिन्युअस सप्लाय आणि राईट प्राईस या 3 गोष्टीचा हा जो पिरॅमिड आहे 3 गोष्टींचा जर एकत्र ठेवला तर तुमचा ब्रँड चांगल्या ह्याप्रमाणे चालू शकतो. भरपूर डिमांड आहे, फक्त ते तुम्ही कसं विकाल म्हणजे राईट टाईमला तिथं असणं आणि राईट प्राईजला विकणं हे देखील स्किल सेट आहे. हे पार्ट ऑफ द स्ट्रॅटेजी आहे की आपल्याला रणनीती जी आहे व्यवसायाची ती आपल्याला डिसाईड आणि खूप विचार करून प्लॅन केला तर त्याला खूप डिमांड आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये जर तुम्ही गाईचं आणि म्हशीचं पर्सेंटेज जर बघितलं टोटल जगाच्या ह्याच्यामध्ये तर जवळपास 58% पूर्ण जगातल्या म्हशी भारतामध्ये आहेत. गायी बघितलं तर त्या साधारणपणे असं बघितलं तर 14 ते 15% पर्यंत आहेत. तर आपल्याला हा एक ॲडव्हान्टेजच आहे की आपल्याला म्हशीचं दूध हे हाय फॅटचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या बाय प्रोडक्ट्स आपण बनवतो, पनीर असेल, चीज असेल, या गोष्टीला खूप गोष्टी अशा आहेत की त्या जर आपण व्यवस्थित केल्या आणि क्वालिटीने राईट प्राईसला तुम्ही दिल्या तर त्याला खूप मार्केट आहे. आधी कशी जी चीज म्हणलं की युरोपियन मार्केट्सच यायचे, पण आता ती नाही आहे. लोकांनी ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली की बाहेरचे देशसुद्धा चांगलं चीज बनवू शकतात. आणि अमूल जर तुम्ही बघितलं तोही फेडरल जरी असेल तरी त्यांनी आता तुम्ही क्रिकेटमध्ये बघितली तर अफगाणिस्तानची टीम त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. तुम्ही याचा विचार करा की जे अमूल प्रोडक्ट दिसतं, तुम्ही गोकुळचा विषय घेतला तर तेवढीच क्वालिटी आणि त्याच्या मे बी पोटेन्शियली जास्त, कारण जो शेतकरी आपला दूध जे देतो ते इतक्या छान क्वालिटीचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर फॅट कंटेंट किंवा ह्या बाकीच्या गोष्टी टेक्निकली जर विचार केला तर क्वालिटी ॲब्सोल्युटली छान आहे आणि त्या शेतकऱ्याला 4 पैसे चांगले मिळू शकतात. हेच तुम्हाला विचारायचं आतापर्यंत फ्लुइड म्हणजे लिक्विड दुधावरच आहोत. बाय प्रोडक्ट जर गोकुळने केले तर कुठले करावेत, कुठल्या पद्धतीचे करावेत आणि शेतकऱ्यांना 4 पैसे जास्त मिळतील असे कुठले प्रोडक्ट आहेत किंवा असं काय करता येईल? जागतिक बाजारपेठ पाहिली, एकूण भारताची बाजारपेठ पाहिली तर नेमकं काय करता येईल? आता तसं बघितलं तर जे लिक्विड आहे दूध त्याच्यामध्ये खूप आपल्याला स्कोप पहिल्यापासूनच आहे आणि त्याच्यामध्ये मार्जिन्स कमी आहेत कारण व्हॅल्यू ॲडिशन खूप कमी आहे. पण तुम्ही बटर घेतलं, आत्तापर्यंत जर ग्लोबल मार्केट बघितलं तर इयर ओव्हर इयर 2017 पासून 2018 साधारणपणे 7.5% इन्क्रीज झालेली आहे. तर त्याच्यामध्ये मला वाटतं की खूप स्कोप आहे आणि सगळ्यात जास्त बटरचं इम्पोर्ट करतं ते चायना करतं. आता तुम्ही विचार करा, ते युरोपमधून आणण्यापेक्षा चायनाला इंडिया हे कधीही जवळ आहे, त्यामुळे आपल्याला ॲब्सोल्युटली तिथं मार्केट अवेलेबल आहे. चीज हे जागतिक बाजारपेठेत जवळपास 0.8% वाढलेलं आहे आणि त्याच्या आधीच्या वर्षी 4.6% वाढलेलं आहे.
त्यामुळे चीज हे देखील मोठं मार्केट आता आपण बघू शकतो. आपण दूध भुकटीचा विचार करतो. होल मिल्क असेल तर त्याला WMP म्हणतात, होल मिल्क पावडर असेल किंवा स्किम मिल्क पावडर असेल. स्किम मिल्क पावडरला मेक्सिकोमध्ये खूप डिमांड आहे. तर बघितलं तर जवळपास 35% ग्रोथ वर्षानुवर्ष मेक्सिकोमध्ये झालेली आहे. तर या गोष्टीचा जर विचार केला तर बटर, चीज, पनीर, SMP किंवा तुमची WMP या गोष्टीला खूप चांगला स्कोप आहे. आणि हा जो आहे हा ट्रेडिशनल तुमचा पोर्टफोलिओ झाला. आता तुम्ही पुढचा फ्युचर ट्रेंड जर बघितला तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या अल्टरनेटिव्ह डाएटला गोष्टी आहेत, म्हणजे सोया मिल्क, ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणतात. मला मराठीत माहीत आहे त्याला शब्द, पण जर तुम्हाला डायबिटीज असेल असेल तर तुम्हाला दूध पिता येत नाही. मग डेअरींनी जर ह्याचा विचार केला आणि जर प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट करून दूध किंवा सोया मिल्क जर बनवलं तर त्याच्यामध्ये खूप चांगलं मार्केट आहे. आणि त्याचं आत्तापर्यंत 2018चं $17.3 बिलियन, म्हणजे जवळपास तसं बघितलं तर एक 17,000 कोटीचं तिथं मार्केट आता एक्झिस्ट आहे. आणि ते 2023पर्यंत साधारणपणे एक 40,000 कोटीपर्यंत त्याचं मार्केट होणार आहे. मग अशावेळी मला वाटतं की अल्टरनेटिव्ह म्हणजे डेअरी न करता दुसरं करता येतं. त्याच्यामध्ये आता प्रोबायोटिकमध्ये आलेलं आहे. त्याच्यामध्ये जपानची कंपनी याकुल्ट म्हणून आहे, ती आता तुम्हाला रेग्युलर घराघरात दिसायला लागलेली आहे. त्यानंतर ड्यू पॉईंट आहे, युनिलिव्हर आहे नेदरलँडची कंपनी, डेनॉन आहे फ्रान्सची कंपनी, नेस्ले आपली स्वित्झर्लंडची आहे, मायजी जपानची आहे. या सगळ्या जर कंपनी तुम्ही बघितल्या तर खूप त्याच्यामध्ये इनोव्हेशन जाणत आहेत. मग काय गोल्ड मिल्क म्हणून पण येतं जे त्याच्यामध्ये खूप न्यूट्रिशियस आणि त्याच्यावर एक्स्ट्रा कॅल्शियम ॲड केलेलं आहे. तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवायचं होतं. मी आता थायलंडमध्ये बऱ्याच डेअरींना व्हिजिट केलेलं आणि हा एक प्रोडक्ट फार्मर मिल्क ब्रँड म्हणून एक आहे. तर मुलं जसं चॉकलेट्स खातात तसं ह्या गोळ्या ह्याशा दुधाच्या बनवलेल्या आहेत. मग तुम्हाला त्याच्यात खराब काहीच होणार नाही, तर प्रॉपरली हे केलेलं आहे. आणि ही जे दुधाची गोळी आहे ती म्हणजे तुम्हाला तेवढंच कॅल्शियम कंटेंट हे सगळं देतं. हे साधी गोळी आहे आणि हा एका साध्या फार्मरनं बनवलेली आहे. त्यामुळं इनोव्हेशन म्हणजे थोडक्यात जर मला परत तुम्ही गोकुळच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर हा विषय घेतला की जर तुम्ही इनोव्हेशन तुमच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओ म्हणजे रेग्युलर तुमचे आहेतच, ट्रेडिशनल तुमचा जो प्रोडक्ट्स आहेत ते ठेवलेच पाहिजे. श्रीखंड असेल, पनीर असेल, टेबल बटर असेल, पण जागतिक बाजारपेठेत या गोष्टी ॲक्सेप्ट होतील असं नाही. त्यामुळे तुम्हाला इनोव्हेशनमध्ये सुद्धा बघितलं पाहिजे. पॅकेजिंग तुमचं चांगलं पाहिजे, मार्केटिंग तुमचं त्याप्रमाणे झालं पाहिजे, लोकांना या गोष्टी समजल्या पाहिजे की तुमचा ब्रँड काय आहे, तुमच्या ब्रँडची क्वालिटी काय आहे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि यामध्ये जर गोकुळमध्ये बघितलं तर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. फक्त कसं होतं की तुम्ही ग्लोबल मार्केटला गेला. आज गोकुळची कपॅसिटी तुमची प्रोसेसिंगची साधारणपणे 17 लाख लिटरची आहे, पण डेली 12 ते 13 लाख लिटर तुम्ही प्रोसेस तुमचा जो कलेक्शन आहे ते खूप कमी आहे. जर तुम्ही बाहेरच्या जागतिक बाजारपेठेत जर गेला तर तुम्हाला 10 लाख लिटरची ऑर्डर मिळाली किंवा 20 लाख लिटरची ऑर्डर. तुम्ही अमूल कम्पेअर केलं तर 2,80,00,000 त्यांचं कलेक्शन आहे दररोजचं किंवा ते विकतात. पण त्या लेवलला तुम्हाला जायचं असेल, अमूल का टिकू शकतं का त्यांच्याकडं तो इनपुट जो रॉ मटेरियल लागतं, कच्चा माल म्हणजे दूध कलेक्शन, ते फक्त कोल्हापूर जिल्ह्यातून केलं तर ते आपल्याला अवघड आहे. त्यामुळे कुठलीही तुम्ही जसं सुरुवातीला म्हणलं की ॲक्ट लोकली पण थिंक ग्लोबली, याच्यासाठी पहिल्यांदा थिंक ग्लोबली. समजा आपला जर प्रश्न असेल की कोल्हापुरातनंच दूध गोळा करायचं का, हा आता विषय राहिला नाही. मी म्हणतोय भारतात पण सगळीकडे करावं आणि भारतात कमी गेलं तर बाहेरून गोळा करावं. जसं आपण एखादं स्टील वगैरे विकत घेताना आपण भारतामधले रेट बघतो आणि बाहेरच्या देशामधला रेट बघतो आणि कुठलं परवडतं हा व्यवसायाचं गणित आहे. कारण आपल्याला हा सगळं जी किंमत त्याची आहे, त्याचं प्रोसेसिंग आहे किंवा जी कामगारांची कॉस्ट आहे, हे सगळं करून तुम्हाला प्रॉफिट मिळवावं लागतो. आणि त्यामुळे फक्त तुम्ही डोमेस्टिक मार्केटवर जमलून राहत नाही. थोडक्यात गोकुळसारखा ब्रँडमध्ये जे गोकुळसाठी तुमच्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी आहे का? जर हा प्लॅटफॉर्म त्याला योग्य असेल तुम्ही जर सांगू शकलात तर असं काही आहे का? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोकुळचा जो प्रोडक्ट पोर्टफोलिओ तो फक्त इंडियाच्या डोमेस्टिकसाठी आहे आणि आपण फक्त डोमेस्टिक मार्केटमध्ये खेळून मोठं होऊ शकत नाही. कुठलीही बाजारपेठ आता लोकल राहिली नाही, ती जागतिकच आहे. तुम्ही आज जरी बसला, कुठला सेलफोन जरी घेतला, जरी तुम्ही भारतातला बनवला तरी जपानचा, चायनाचा सेलफोन तुमच्याशी आज कम्पीट करतोयच. त्यामुळं असं तुम्ही समजू नका की फक्त तुमच्यासाठी गोकुळचं दूध फक्त अमूलचं आहे. आता डेअरी फार्मचं येईल, नेस्लेचं दूध येईल, अमूलचं दूध येईल, हे सगळे तुम्हाला कम्पीट करणार आहेत. आणि हे जी सगळी लोक आहेत ते इकॉनॉमी स्केल म्हणजे स्केल त्यांचं खूप असल्यामुळे त्यांच्या कॉस्ट खूप कमी आहेत.
त्यामुळं गोकुळला जर याच्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यांचं संकलन वाढलं पाहिजे. आणि नशिबानं चांगली गोष्ट गोकुळची अशी आहे की ब्रँड जो आहे गोकुळचा तो खूप स्ट्रॉंग आहे, ब्रँड व्हॅल्यू खूप चांगली. खूप चांगली आहे, प्रोडक्टची क्वालिटी आहे. फक्त तुमचं कलेक्शन वाढवून जर तुम्हाला जागतिक बाजारपेठेत जर तुम्हाला 10 लाख आणि 20 लाखाची दररोजची ऑर्डर घ्यायची असेल तर तुमचा रॉ मटेरियल किंवा कच्चा माल जो आहे तो तुम्हाला दररोज अवेलेबल झाला पाहिजे. आणि तो जर तुम्हाला 20 लाखाचा लागेल असेल तर तुम्हाला 30 लाखाची प्रोव्हिजन करावी लागते जर कुठं कमी पडलं तर. पण आत्ताच जर बघितलं तुमचं डोमेस्टिक जर सेलच बघितला तर 20 लाखाची तुमची डिमांड आहे, पण तुमचं फक्त संकलन 12 ते 13 लाखाचं होतंय. त्यामुळे कुठंतरी त्याच्यामध्ये तफावत आहे. पहिल्यांदा आपल्याला संकलन वाढवलं पाहिजे. जागतिक बाजारपेठ आणि डोमेस्टिक या दोन्हीचा आपण व्यवस्थित जर ताळमेळ घातला तर गोकुळसारखा संघ मोठा होऊ शकतो. मला एक उदाहरण द्यायचं आहे. फॉन्टेरा म्हणून एक कंपनी आहे, ती जगातली 3 नंबरची कोऑपरेटिव्ह डेअरीमध्ये आहे. ती न्यूझीलंड बेस्ड आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याची मालकी जी आहे ती 10,500 शेतकऱ्यांची आहे. त्याचा आजचा टर्नओव्हर जवळपास एक 20 ते 30 हजार कोटीचा आहे. आणि 20 ते 30 हजार कोटीचा 10,500 सभासद आणि कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये हे गोकुळचं फ्युचर होऊ शकतं. मग हे आता फॉन्टेरा जगातली 3 नंबरची कंपनी कशी बनवू शकली? कारण त्यांनी संकलन फक्त न्यूझीलंडमधलं ठेवलं नाही, बाहेरच्या देशातून घेतलं आणि ते सगळ्यांना जगामध्ये आता प्रोड्यूस करतात. जगातली 3 नंबरची कंपनी आणि ती कोऑपरेटिव्ह आहे. त्यामुळे ते जर तुम्ही विचारलं की गोकुळचे पुढं काय होऊ शकतं भविष्य काळात, जर आपण संकलन जर 12 ते 13 लाखावरच ठेवलं तर फॉन्टेरा सारखे तुम्हाला होऊ शकता येतं. पण आज तुम्ही होऊ शकत नाही कारण तुमच्याकडे तेवढं संकलन नाही आहे. तुमच्याकडे कुवत आहे, तुमच्याकडं ते स्किल सेट्स आहेत, तुमच्याकडे ती टेक्नॉलॉजी आहे. या सगळ्या गोष्टी असताना जर आपण फक्त डबक्यातच राहायचं ठरवलं का समुद्रात जायचं, हे आपल्यावर आहे. धन्यवाद चेतनजी, आपण इथे खूप चांगली माहिती दिली.